नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवझायाणं मूढोये सौवसाहुनं मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शास्त्रम् जैनं जयतु शास्त्रम् दीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके चला व्हिडिओ ऑन करा सर्वांनी ट्रॅव्हलिंग मध्ये ओके ओके चला छडाला नामक ग्रंथाची चर्चा आपली चालली होती काय काय बघितलं आपण छडाला मध्ये मोक्ष मार्गाचं वर्णन करत होतो मोक्ष मार्ग काय आहे सुखी होण्याचा मार्ग काय त्याची चर्चा आपली चालली होती ओके त्यामध्ये काय काय बघितलं आपण निश्चय मोक्ष मार्ग बघितला आता व्यवहार मोक्ष मार्गाचं स्वरूप सांगत होते तर काय व्यवहार मोक्ष मार्ग आहे तर स्वरूप सांगितलं त्यामध्ये सांगितलं की सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हेच व्यवहार असो किंवा निश्चय असो याच्याशिवाय मोक्ष मार्ग दुसरा नाहीच आहे याच्याशिवाय सुखी होण्याचा मार्ग दुसरा कोणताच नाहीये ठीक आहे मग निश्चय मोक्ष मार्गाची चिंता केली काय चर्चा केली की परद्रव्यांपासून भिन्न आत्म्याचे श्रद्धान त्याला निश्चय सम्यक दर्शन म्हणतात परद्रव्यांपासून भिन्न आत्म्याचे ज्ञान त्याला म्हणतात निश्चय सम्यक ज्ञान आणि आत्म्यामध्येच लीनता त्याला म्हणतात निश्चय सम्यक चारित्र्य ठीक आहे निश्चयचा अर्थ काय होतो निश्चय म्हणजे काय काय पाहिजे तुला त्याचा अर्थ होणार तसे मानणे हा निश्चय म्हणजे यथार्थ गोष्ट निश्चय म्हणजे जे खरं आहे तेच सांगणार झूट खोट काही सुद्धा सांगणार नाही ठीक आहे निश्चय म्हणजे जो खरा मार्ग आहे खरोखर जे वस्तू जशी आहे त्याला तसं सांगणारा त्याला म्हणतात निश्चय नाही ठीक आहे मग व्यवहार न्यायाची चर्चा केली आपण तर व्यवहार न्यायामध्ये काय सांगितलं की 7 तत्वांचे यथार्थ श्रद्धान त्याला व्यवहार सम्यक दर्शन म्हणतात श्रद्धांमध्ये श्रद्धान म्हणजे मान्यता श्रद्धान म्हणजे आपण काय समजतो आपण स्वतःला काय समजतो दुसऱ्याला काय समजतो आपण वस्तूंचं स्वरूप माहित आहे का आपल्याला बोले माहीतच नसेल तर समजून घ्यायचं आपण मिथ्या दृष्टी आहेत समजलं आणि जर यथार्थ माहित असेल उलट माहित असेल तरी मिथ्या दृष्टी आहे आणि जर खरोखर यथार्थ माहित असेल तर सम्यक दृष्टी आहेत तर 7 तत्वाचं यथार्थ श्रद्धान म्हणजे तत्वार श्रद्धानम सम्यक दर्शनम ही गोष्ट सांगितली ठीक आता समोर जायचंय आपल्याला त्यामध्ये पण आपण जीव तत्वाचं वर्णन पहिले बघितलं जीव काय असतो मग अजीव तत्वाचं स्वरूप आपलं चाललंय जीव आणि अजीव समजल्या दोन गोष्टी की नाही समजल्या की जीव जसा आहे त्याला तसं समजायचं फक्त ऐकून घ्यायचं नाही फक्त डोक्यात भरून ठेवायचं नाही डोक्यात भरल्यानंतर ते आपल्याला वाटलं पाहिजे की मीच खरा जीव आहे बस जीव आहे आणि हे अजीव अजीव आहे जोपर्यंत असं श्रद्धान होत नाही तोपर्यंत सम्यक्त्व होणार नाही तोपर्यंत धर्माची सुरुवात होणार नाही तोपर्यंत जी काही क्रिया असणार आहे आपली ती सम्यक नसणार आहे जे काही आपण काम करत राहू ते यथार्थ धर्मामध्ये येणार नाही ते सगळं कशामध्ये येणार सगळं मिथ्या धर्मामध्ये येणार कुधर्मामध्ये येणार ते धर्मामध्ये येणार नाही आणि असं आपण खूप वेळेस केलेलं असं करून काहीही फायदा झालेला नाहीये ठीक आहे
मग आता अजीव तत्वाचं स्वरूप सांगत असताना काय सांगितलं? अजीव कशास म्हणतात? अजीवाचं वर्णन करत होतो आपण. न जीव इति अजीव, ज्यामध्ये जीव नाहीये किंवा जो जीव नाहीये त्याला अजीव म्हणतात. ते काय काय सांगितलं अजीवाचं स्वरूप? चेतनता बिन सो अजीव है, पंच भेद टाके हैं. 5 भेद आहेत. ज्याच्यामध्ये चेतना नाहीये त्याला अजीव द्रव्य म्हणतात. ठीक आहे. किती भेद आहेत त्यांचे? की त्यांचे 5 भेद आहेत. कोणकोणते? बोले पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल. हे 5 भेद आहेत. कुणाचे? अजीव द्रव्यांचे, अजीव तत्वांचे. ठीक. तर पहिला भेद काय बघितला आपण? पुद्गल. पुद्गल कशास म्हटलं? पुद्गल कशास म्हणतात? काय लिहिलं याच्यामध्ये? पुद्गल पंच वरण रस गंध दू परस वसू जाके हे, की ज्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण असतात त्यास पुद्गल द्रव्य म्हणतात. त्याला पुद्गल म्हणतात. तो द्रव्य वेगळा आहे आणि जीव द्रव्य वेगळा आहे. ओके. दुसरा द्रव्य कोणता बघितला आपण? धर्मद्रव्य. धर्मद्रव्याचं काय स्वरूप सांगितलं? कशास म्हणणार धर्मद्रव्य? की बोले जीय पुद्गल को चलन सहायी धर्म द्रव्य अनुरूपी. म्हणजे जो जीव आणि पुद्गल द्रव्यांना, या 2 प्रकारच्या द्रव्यांना जो चलण्यासाठी निमित्त बनतो, गमन करण्यासाठी निमित्त बनतो, त्याला धर्मद्रव्य म्हणतात. ठीक. अधर्मद्रव्य कशास म्हणतात? की त्याचा उलटा, त्याचं साप विपरीत करून टाकायचं. की जो जीव आणि पुद्गलांना, गमन करत असणाऱ्या जीव आणि पुद्गलांना जो थांबण्यासाठी निमित्त बनतो, जो स्टॉप होण्यासाठी निमित्त बनतो, त्यास अधर्म द्रव्य म्हणतात. ठीक आहे. आपण जे धर्म करतो, जे अधर्म करतो ते वेगळी गोष्ट आहे आणि हे द्रव्य वेगळी गोष्ट आहे. त्यांना आणि यांना मिक्स करायचं नाही. भले दोघांचं नाम सेम असेल, भले दोघं धर्म म्हणू किंवा आपण अधर्म म्हणू, पण ते धर्म आणि हे धर्म या दोघांना वेगवेगळं ठेवायचं. हे दोघं वेगवेगळे आहेत. हे धर्म द्रव्य आहे आणि ते जे आपण करत असतो ते आपले परिणाम असतात. अधर्माचे परिणाम आपले स्वतःचे असतात, धर्माचे परिणाम आपले स्वतःचे असतात. ठीक आहे. आणि हे बाहेर जे चालू आहे हे धर्म द्रव्य त्यांची सत्ता आहे, अधर्म द्रव्य त्यांची सत्ता आहे. आता चौथा द्रव्य आपल्याला बघायचा समोरचा. 3 झाले अजीवाचे भेद, 3 झाले. आता चौथा कोणता आहे? चौथा आहे आकाश द्रव्य. त्या अगोदर आपल्याला याचा भावार्थ वाचायचा आहे. अधर्म द्रव्य बघा काय लिहिलं याच्यामध्ये. पुस्तक काढायचं सगळ्यांनी. पुस्तकामध्ये काय लिहिलं बघायचंय. धर्मद्रव्य आणि अधर्म द्रव्य. पुद्गल द्रव्याची आपण वाचली होती बघा. पुद्गल पासून वाचू. स्पर्श रस गंध वर्ण यांना रूप व मूर्ती म्हणतात. ज्यामध्ये 5 प्रकारचा वर्ण, 5 रस, 2 गंध व 8 प्रकारचे स्पर्श आहे, ते पुद्गल द्रव्य आहे. ते पुद्गल मध्ये येतात. ठीक आहे. समोर पुद्गल तेवढे मूर्तिक आहे, शेष द्रव्ये अमूर्तिक आहे. पुद्गल द्रव्य फक्त मूर्तिक आहे आणि बाकीचे अमूर्तिक आहेत. म्हणजे मूर्तिक आणि अमूर्तिकचा अर्थ काय होतो? पुद्गल द्रव्य मूर्तिक आहे आणि बाकीचे द्रव्य अमूर्तिक आहेत. काय होणार अर्थ? जे दिसते ते मूर्ती आणि हा? जे दिसत नाही ते अमूर्ती. जे दिसत नाही ते अमूर्तिक. अजून सीमा भाभी सांगा दुसरी डेफिनेशन सांगा. द्रव्य संग्रहाची काय वाचलं होतं आपण? अमूर्तिक कशास म्हणतात? अमूर्तिकता सदेह परिमाण. ज्याच्यामध्ये चेतना आहे तो अमूर्तिक आहे. ज्याच्यात स्पर्श गंध वर्ण आहे तो अचेतन आहे. आलं का? परत परत परत. ज्याच्यामध्ये स्पर्श रसगंध आहे तो अचेतन आहे. तो अमूर्तिक आहे. अमूर्तिक, अचेतन नाही. हा अमूर्तिक आहे. त्याला काय म्हणतात? अमूर्तिक म्हणतात. आणि मूर्तिक कशास म्हणतात? ज्याच्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आहे. नाहीयेत. ज्याच्यामध्ये हा ना, ज्याच्यामध्ये नाहीये तो अमूर्तिक. हा आणि ज्याच्यामध्ये आहे त्याच्यात त्याला काय म्हणतात? मूर्तिक.
त्याला म्हणणार मूर्तिक. उद्गलामध्ये स्पर्श रस गंध वर्ण असतो ना, हा तो मूर्तिक आहे. हा तो मूर्तिक आहे. व्हेरी गुड. हा. आणि आणि ज्याच्यामध्ये बाकीचे स्पर्श रस गंध वर्ण नाहीये तो अमूर्तिक आहे. अमूर्तिक आहे. बस एवढी सिंपलची गोष्ट आहे. काय सांगितलं असं सुद्धा बोलू शकता. तर बालबोधची भाषा झाली, जे दिसत नाही त्याला अमूर्तिक म्हणतात, जे दिसतं त्याला मूर्तिक म्हणतात. ठीक आहे. तर कोणता द्रव्य दिसतो आपल्याला? उद्गल द्रव्य दिसतो. उद्गल द्रव्य सुद्धा परमाणू दिसत नाही, हे सगळे स्कंध दिसत आहेत. परमाणू तर लांबची गोष्ट आहे, परमाणू तर आपण बघू सुद्धा शकत नाही. ठीक आहे. तर हे सगळे स्कंध दिसत आहेत. आणि हे का दिसत आहेत आपल्याला? कारण की यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आहे, म्हणून हे दिसत आहेत. ठीक आहे. वन्न रस पंचगंधादो फासा अठ्ठ निश्चया जीवे नो संती अमुत्ती तदो व्यवहारा मुक्ती बंधादो. हे छंद लिहिला, हे गाथा लिहिली. मुख्य आचार्यांनी सर्व काय लिहिली याच्यामध्ये? की ज्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आहेत त्याला म्हणतात मूर्तिक. त्याला काय म्हणणार? त्याला मूर्तिक म्हणणार. कोणाकोणामध्ये आहे स्पर्श रस गंध वर्ण? बोले एकच द्रव्य आहे. कोणता? पुद्गल द्रव्य. आणि त्याला सोडून बाकीचे सर्व द्रव्य कशामध्ये येणार? ते सर्व अमूर्तिक आहेत. अमूर्तिक म्हणजे जे मूर्तिक नाहीयेत, ज्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण नाहीये, त्याला अमूर्तिक म्हणतात. तर जीवामध्ये आहे का स्पर्श रस गंध वर्ण? बोले जीवामध्ये नाहीये. धर्मद्रव्य अधर्म द्रव्य आकाश द्रव्य यांच्यामध्ये आहे का स्पर्श रस गंध वर्ण? यांच्यामध्ये सुद्धा नाहीये. जर यांच्यामध्ये असता तर ते आपल्याला दिसले असते. काय झालं असतं? जर त्यांच्यामध्ये असता काय वर्ण असता, वर्ण म्हणजे कलर, जर त्यांच्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण या सर्व गोष्टी असत्या तर ते आपल्याला दिसले असते ना डोळ्यांनी. जसं हे पुद्गल दिसत आहे. हे पुद्गल दिसत आहे. का दिसत आहे? कारण की याच्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून ह्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. तसं जीव का दिसत नाही? धर्मद्रव्य का दिसत नाही? अधर्मद्रव्य का दिसत नाही? तर कारण काय लिहिलं? की पुद्गल तेवढे मूर्तिक आहे आणि शेष द्रव्ये अमूर्तिक आहेत. मूर्तिक आणि अमूर्तिकचा अर्थ समजला की नाही समजला? मूर्तिक म्हणजे काय आणि अमूर्तिक म्हणजे काय समजलं? नाही? व्हिडिओ ऑन करा. बोला, कोण बोलणार? श्रीदेवीजी बोलणार. बोला. मूर्तिक कशास म्हणतात आणि अमूर्तिक कशास म्हणतात? माईक ऑन करा. पुद्गल द्रव्य मूर्तिक रस मूर्तिक आहे. रस गंध वर्ण आणि स्पर्श हे जे दिसत आहेत त्यांना मूर्तिक म्हणतात. आणि मूर्तिक म्हणतात. आणि जे हे दिसत नाहीत त्यांना अमूर्तिक म्हणतात. त्यांना अमूर्तिक म्हणतात. कोणकोणते द्रव्य दिसत नाहीत? रस रंग रूप वर्ण. कोणकोणते द्रव्य असे आहेत जे दिसत नाहीत? 6 द्रव्य आहेत ना? जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश काल. तर याच्यापैकी पुद्गल द्रव्य दिसतो म्हणजे तो मूर्तिक आहे. तो ठीक आहे. मूर्तिक. बाकीचे दिसत नाहीत, अमूर्तिक दिसत आहे. नाहीत म्हणजे ते अमूर्तिक आहेत. व्हेरी गुड. समजलं? चला आता समोर जायचंय. समजलं मूर्तिक आणि अमूर्तिक काय आहे? रूपी म्हणा किंवा अरूपी म्हणा, मूर्तिक म्हणा किंवा अमूर्तिक म्हणा. रूपी म्हणजे ज्याच्या जो दिसतो त्याला रूपी म्हणतात, जो दिसत नाही त्याला अरूपी म्हणतात. दोघांचा एकच अर्थ आहे. समजलं? रूपी आणि अरूपी. अ म्हणजे नाही, रूपी म्हणजे दिसणार नाही, ज्याच्यामध्ये स्पर्शरस गंध वर्ण नाही त्याला म्हणतात अरूपी. या दोन गोष्टी समजल्या? आता समोर असा प्रश्न येऊ शकतो की 6 द्रव्यांपैकी किती द्रव्य मूर्तिक आहेत, किती द्रव्य अमूर्तिक आहेत? 6 द्रव्यांपैकी किती द्रव्य रूपी आहेत, किती द्रव्य अरूपी आहेत? असा प्रश्न येऊ शकतो. तर या गोष्टी आपल्याला डोक्यामध्ये क्लिअर पाहिजे. ठीक आहे. आता समोर बघायचंय धर्मद्रव्याचं स्वरूप. जे द्रव्य गमन करण्यास उद्युक्त अशा समस्त जीव पुद्गलांना गतीमध्ये सहाय्यकारी निमित्त आहे ते धर्मद्रव्य होय. जसे पाणी माशांना गमन मध्ये उदासीन निमित्त आहे,
तसे धर्मद्रव्य उदासीन निमित्त आहे. समजलं? उदासीन निमित्त. उदासीन निमित्त म्हणजे जबरदस्ती करत नाही. उदासीन निमित्त म्हणजे की जर ते चलत असतील, जर ते गमन करत असतील, तर हे फक्त निमित्त बनणार, जबरदस्ती करणार नाही. ठीक आहे. जर जबरदस्ती केलं तर ते वेगळं निमित्त होईल आणि हे उदासीन निमित्त आहे. गाडी जसा रस्ता आहे, गाडी स्वतः चलत असेल तर गाडी फक्त रस्ता फक्त निमित्त बनतो. रस्ता काय करतो? फक्त निमित्त बनतो. तसंच सेम टू सेम जर जीव आणि पुद्गल हे दोन द्रव्य गमन करत असतील तर धर्मद्रव्य मात्र उदासीन निमित्त आहे. समजलं? आता अधर्म द्रव्याची गोष्ट बघा, खाली काय लिहिलं, माईक बंद करा. अधर्म द्रव्य काय लिहिलं बघा, जे द्रव्य स्थिर राहण्यास उद्युक्त अशा सर्वच जीव पुद्गलांना स्थिर राहण्यास निमित्त आहे. सर्व जीव पुद्गलांची गोष्ट चालू आहे, बाकी द्रव्यांची गोष्ट नाही चालू आहे. ठीक आहे. सर्व जीव आणि पुद्गलांना स्थिर राहण्यास निमित्त आहे ते अधर्म द्रव्य होय. समोर ज्याप्रमाणे वृक्ष पथिकांना छाया देण्यास उदासीन निमित्त आहे, जेथे जीव पुद्गलाची द्रव्य आहे आणि स्थिती आहे तेथे अधर्म द्रव्य आहे. समजतंय की नाही? काय सांगायचंय? जिथे हे गमन करत असतील तिथे धर्मद्रव्य निमित्त आहे, जिथे हे स्टॉप असतील तिथे अधर्म द्रव्य निमित्त आहे. आता आपण इथून चलू लागलो तर कोणता द्रव्य निमित्त होईल? कोणता द्रव्य निमित्त होईल? धर्मद्रव्य. धर्मद्रव्य निमित्त होईल. आता इथे बसलेलो आहोत तरी दोन्ही द्रव्य निमित्त आहेत. श्वास आत बाहेर होतंय श्वास आत बाहेर, डोळे खाली वरती होत आहेत, तोंड हलत आहे, तर याच्यामध्ये धर्मद्रव्य निमित्त आहे. म्हणजे जिथे जिथे बदल होईल, तुम्ही सुद्धा एका जागेवर बसलेले आहात पण 100 ठिकाणी असे असे चालू आहे, तर हे कोणतं द्रव्य निमित्त आहे? की याला धर्मद्रव्य निमित्त म्हणतात. ठीक आहे. आणि एका जागेवर शांत बसलेले आहेत तर अधर्मद्रव्य निमित्त आहे. ठीक आहे. समजलं? तर हे धर्मद्रव्य आणि अधर्म द्रव्याची ही पोझिशन आहे आणि हे याच्यामुळेच आपलं काम चालत असतं. तसं काम करण्याची ताकद ही आपली स्वतःची आहे, परंतु फक्त निमित्त हे द्रव्य बनतात. बघा खाली काय लिहिलं अजून, गमन क्रिया व चालताना स्थिर राहण्याची क्रिया जीव आणि पुद्गलांमध्येच होते. गमन क्रिया कोणत्या द्रव्यामध्ये होणार आणि स्थिर राहण्याची क्रिया कोणत्या द्रव्यामध्ये होणार? की बोले हे दोनच द्रव्य असे आहेत की जे गमन करू शकतात. जीव आणि पुद्गल या दोघांमध्येच हे दोन काम होऊ शकतात. कोणतं काम? की गमन होण्याचं आणि गमन पूर्वक थांबण्याचं. हे दोन काम कोणत्या द्रव्यामध्ये होणार? की जीव आणि पुद्गलांमध्येच होणार. त्याच्याशिवाय दुसरं कोणत्याच द्रव्यामध्ये होणार नाही. ठीक आहे. कारण ही दोनच द्रव्ये क्रियावान आहेत. क्रियावान आहेत म्हणजे क्रिया करत असतात. समोर गमन करण्याची व स्थिर राहण्याची शक्ती ही त्या त्या जीवाची व पुद्गलाचीच आहे. काय दिलेला पॉइंट बघा, नीट लक्ष द्यायचंय. हे पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. धर्मद्रव्य चलवणार नाही, अधर्मद्रव्य थांबवणार नाही. जर तुम्ही चलत असाल तर म्हणजे चलण्याची, गमन करण्याची आणि थांबण्याची शक्ती कोणाची आहे? ही आपली स्वतःची आहे. बघा खाली लिहिलं, काय लिहिलं? गमन करण्याची व स्थिर राहण्याची शक्ती ही त्या त्या जीवाची व पुद्गलाचीच आहे. जीवाची आणि पुद्गलाचीच आहे. जेव्हा त्यांच्या स्वभावाने गती परिणाम किंवा स्थिती परिणाम होतो तेव्हा त्यांना धर्म व अधर्म द्रव्ये जबरीने प्रेरणा करीत नाहीत. जबरीने म्हणजे जबरदस्ती प्रेरणा करीत नाहीत. स्वयं स्वभावतः गती स्थिती रूपाने परिणाम होणाऱ्या जीव पुद्गलांना परिणमन होणाऱ्या जीव पुद्गलांना मला जे तुम्ही आता म्हणला ना की जीवाचे आणि पुद्गलाचे स्वतःची चालण्याची गती जर असेल तर त्याची स्वतःच एक शक्ती आहे जीवाने पुद्गलाची, चालणं किंवा थांबणं. मग धर्म आणि अधर्म द्रव्य सहाय्यक असू नसू त्याची इच्छा असेल तरच होईल ना.
हा मग त्याची सहाय्यक असो सहाय्यकाची काय किंवा गरज? नसो. नाही बघा तसं नाहीये. आता गाडीची किंवा ट्रेनची चालण्याची स्वतःची शक्ती आहे. ठीक आहे, स्वतःची शक्ती आहे. जर त्यांची म्हणजे त्याच्यामध्ये ड्रायव्हर असेल, तो चालवत असेल तरच ती चालणार, नाहीतर उभी असणार. समजलं? उभी असणार. पटरी काय करते? पटरी काय सहाय्यक. करणार यामध्ये? फक्त सहायक करते, फक्त सहायक बनते, फक्त निमित्त बनते. सेम टू सेम तसंच असणार. जीव आणि पुद्गल हे चालण्याची शक्ती तर त्यांची स्वतःचीच आहे. जीवाची स्वतःची शक्ती आहे गमन करण्याची, जीवाची स्वतःची शक्ती आहे थांबण्याची. पुद्गलांची पण, प्रत्येक पुद्गल द्रव्यांची सुद्धा अशीच अवस्था असते. आणि जर ते चालत असतील तर पटरी सारखं फक्त ते निमित्त बनतात. समजलं? फक्त हा, मी निमित्त तेच बनणार. तेच थोडं मला हे नकली ना की म्हणजे ते जर त्याला निमित्त असेल पण त्याची शक्ती आहे तर मग निमित्ताची काय गरज असं विचारायचं. हा, निमित्ताची काय गरज? जर त्याची शक्ती असेल तर निमित्ताची काय गरज? निमित्त नसेल तर कामच होणार नाही. निमित्त नसेल तर कुठलं कार्यच होणार नाही. आता ह्या पुद्गलाची गमन करण्याची स्वतःची ताकद आहे. आणि आता इथं ठेवलेलं आहे, कसं गमन करणार ते? आपण काहीतरी उचलून लागणार ना त्याला. हा, मग आपण काहीतरी लागणार ना, काहीतरी लागणार, काहीतरी निमित्त लागणार. आणि हे 6 द्रव्यांमध्ये निमित्त नैमित्तिक संबंध असतो. सगळ्या द्रव्यांमध्ये काही ना काही उपकार करत असतात. परस्परोपग्रहो जीवानाम, जीवांचा एक दुसऱ्यांवरती उपकार आहे, तसंच सगळ्या द्रव्यांचा एक दुसऱ्यांवरती उपकार आहे. आता म्हणजे त्यांचं ते कामच आहे. प्रत्येक बघा जागी शक्ती, लागणार आहे. हा प्रत्येक जागी लागणार. बघा त्याची भलेही म्हणजे स्वतःची शक्ती असेल, आपली शक्ती असली तरी ते धर्मद्रव्याचं कामच आहे. तुमची स्वतःची पॉवर असली तरी ते त्याचं काम सोडू शकत नाही. कारण की त्याचं काम तेच आहे. काय काम आहे? की जर कोणी जीव आणि पुद्गल गमन करत असतील तर सहज रूपाने त्यांना गमन करू देणे, म्हणजे गमन करण्यामध्ये फक्त निमित्त बनणे, ही त्याची स्वतःची पॉवर आहे. ही तो स्वतःची शक्ती आहे. आता तो स्वभाव सोडणार आहे का? की स्वभाव तर सोडणार नाहीये. ठीक आहे, म्हणून हे सहज निमित्त नैमित्तिक संबंध असतो. त्यामध्ये आपल्या केल्याने किंवा आपल्या स्वतःचे, बघा चलण्याची गमन करण्याची तर पॉवर स्वतःचीच आहे ना आपली. तेच. जर आपली नसतीच तर आपण गमनच केलं नसतं. समजलं? समोर बघा आता खाली काय लिहिलं अजून बघा. स्वयं स्वभावतः गती स्थिती रूपाने जीव पुद्गलांना ती द्रव्ये अनुक्रमे त्या परिणामास निमित्त मात्र असतात. अनुक्रमे फक्त निमित्त मात्र असणार. ठीक आहे, जेथे जेथे समस्त जीवांचे व पुद्गलांचे गमन आहे तेथे धर्मद्रव्य प्रसर रूप म्हणजे विस्तार रूप आहे, व गमन पूर्वक स्थिती आहे तेथे प्रसर रूप अधर्म द्रव्य आहे. एवढाच त्याचा अर्थ आहे. ही 2 द्रव्ये जेवढ्या भागात व्यापून असतात तेवढ्या आकाशास लोक आकाश म्हणतात. म्हणजे जीव आणि पुद्गल द्रव्य ही जिथे जिथे गमन करू शकतात तेवढ्याच भागामध्ये धर्मद्रव्य आहे. हे जिथे जिथे थांबू शकतात तेवढ्याच भागामध्ये अधर्मद्रव्य आहे. आता जीव आणि पुद्गल आहेत कुठे कुठे? कुठे कुठे आहेत? की पूर्ण लोक आकाशाच्या आतमध्ये आहेत. कुठे आहेत? पूर्ण लोक आकाशाच्या आतमध्ये जीव आणि पुद्गल द्रव्य दोन्ही ठसाठस भरलेले आहेत. म्हणजे मग धर्म आणि अधर्म द्रव्य कुठे असणार? या लोक आकाशाच्या बरोबरच असणार, याच्या बाहेर नसणार. समजलं? तर मग धर्मद्रव्याचा आकार काय झाला? कसा आहे तो? याच्यासारखा आहे. कसा आहे धर्मद्रव्य? सेम टू सेम याच्यासारखा आहे. याच्यामध्ये पसरलेला आहे. कशामध्ये पसरलेला आहे? याच्यामध्ये पूर्णपणे पसरलेला आहे. अधर्मद्रव्य सुद्धा याच्यामध्ये पसरलेला आहे. आणि त्याचा आकार काय? त्याचा आकार सुद्धा सेम टू सेम आहे. त्याचा आकार सुद्धा चेंज होत नाही. ते सुद्धा हलत डुलत नाहीत. एका जागेवर आहे ते एका जागेवरच बसणार. समजलं? हलणार डुलणार कोण? गमन कोण करणार? की बोले फक्त जीव आणि पुद्गलच याच्यामध्ये गमन चालू असतं. समजलं? बाकी दुसरं कोणी सुद्धा गमन करण्याची पॉवर ठेवत नाही. समोर जीव व पुद्गलामध्ये गती परिणाम किंवा स्थिती परिणाम होतो तेव्हा त्यामध्ये बहिरंग निमित्त लोकव्यापी धर्म व अधर्म द्रव्य आहेत. आता आकाश द्रव्य आणि काल द्रव्यांची चर्चा करायची.
हे 2 द्रव्य समजले तुम्हाला की नाही? बघा या द्रव्यांची सत्ता आहे. भले आपल्याला असं वाटत असेल की हे काय चालू आहे, काय शिकवत आहेत, की भलेही आपल्याला असं वाटत असेल की मी तर माझ्या स्वतःच्या मनाने चालतो, मला तर कोणाची गरजच नाहीये. गरज नसली तरी सुद्धा असली कारण, असली निमित्त हे धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्य आहेत. जशी आपली सत्ता आहे तशी त्यांची सुद्धा सत्ता आहे आणि या 6 द्रव्यांपासूनच हे लोक बनलेले आहेत. या लोकामध्ये दुसरा कुठलाही अजून काहीही पदार्थ नाहीये. एकतर पुद्गल असतील, जीव असतील, धर्म असेल, नाहीतर हे बाकीचे राहिलेले सगळे द्रव्य असतील. त्यांच्यापेक्षा दुसरं काहीही नवीन तुम्हाला मिळणार नाही. समजलं? आता आकाश द्रव्य आणि काल द्रव्याची चर्चा करायची. आता समोरचा छंद बघायचा आहे. 8 नंबरचा छंद आहे, एक साथ सर्वांनी बोलायचंय. पुस्तक समोर ठेवायचंय. ठीक आहे? मी मुद्दाम मराठीचे पुस्तक ठेवलेले आहेत, तर सगळ्यांनी समोर ठेवायचे. व्हिडिओ ऑन करायचे. चला, छंद बोलायचा आहे 8 नंबरचा छंद. समजलं सर्वांना की नाही? हा की नाही? समजलं व्यवस्थित समजलं? एकदम क्लिअर. हा, जर नसेल समजलं तर विचारायचंय. फक्त एका भागाला झाला समजलंय clear वाटतं, बाकीच्यांना नाही समजलं. बाकीच्यांचं माहित नाही, मला तर समजलं. मग बाकीचे हा नाही हू काहीतरी म्हणा ना. हो म्हणले. हा हा, समजलं. चला, आता समोर जायचं. समजलं? चला आता समोर जायचे. आकाश द्रव्य, हो. काल द्रव्य आणि आश्रव तत्वाचे स्वरूप आपल्याला सांगणार आहेत. आता बघायचंय खतरनाक गोष्ट. समोर वाचायचंय छंद नंबर 8. सकल द्रव्य को वास जास में सो आकाश पिछानो, नियत वर्तना निश दिन सो व्यवहार काल परिमानो। अजीव अब आश्रव सुनिए मन वच काय त्रियोगा, मिथ्या अविरति अरुकषाय परमाद सहित उपयोगा। काय सांगितलं याच्यामध्ये? पहिल्या लाईन मध्ये आकाश द्रव्याचं स्वरूप, दुसऱ्या लाईन मध्ये काल द्रव्याचं स्वरूप. जे आपण पहिले वाचलेले, जे आपण पहिले समजलेले, परत एकदा सांगत आहेत. काय सांगितलं? सकल द्रव्य को, सकल द्रव्य, सकल द्रव्य म्हणजे सर्व द्रव्यांना. सकल शब्दांचा अर्थ काय होतो? सकल म्हणजे सर्व. सकल जैन समाज बोलतो ना आपण, सकल जैन समाज बोलल्यानंतर काय येतं? कोणते येतात? औरंगाबादवाले येतात का? सकल जैन समाज मध्ये फक्त औरंगाबादवाले आले का? नाही. कोणते आले? की बोले सकल म्हणजे सर्व जैन समाज. तसंच इथे सर्व द्रव्य, सकल द्रव्य को म्हणजे सर्व द्रव्यांना काय? वास जासमे, वास जासमे. वास म्हणजे अवगाहन, वास म्हणजे राहणे, वास म्हणजे जागा, वास म्हणजे आवास. आवास बोलतो ना आपण, आवास, आवास आहे. आवास म्हणजे राहणे. ठीक आहे? तर इथे वासचा अर्थ काय आहे? आवास वास म्हणजे राहणे किंवा जागा. ठीक? सर्व द्रव्यांना किंवा सर्व द्रव्ये जासमे, जासमे म्हणजे ज्यामध्ये, जासमे ज्यामध्ये सर्व द्रव्यांचा वास आहे. सर्व द्रव्यांचा वास आहे म्हणजे ज्यामध्ये सर्व द्रव्य राहतात. तो आकाश पिछानो. पिछानो म्हणजे पहचानो, पिछानो म्हणजे जाणला पाहिजे, पिछानो म्हणजे ओळखला पाहिजे. काय ओळखला पाहिजे? की त्याला आकाश म्हणतात. सो आकाश, त्याला आकाश द्रव्य म्हणतात. आकाश द्रव्य कुठे आहे? वरती जे दिसत आहे तो कोणता द्रव्य आहे? हे वरती निळं निळं ते आकाश आहे की नाही? हा? आकाश तर त्याच्या पण वर तिन्ही लोकात आहे. उद्गल द्रव्य येते जे दिसतंय ते. पुद्गल द्रव्य. व्हेरी गुड. का पुद्गल द्रव्य येते? दिसतंय ना, त्याचा कलर दिसतो ना आपल्याला. व्हेरी गुड. दिसत आहे म्हणजे ते पुद्गल आहे. अजून थोडस. आकाश द्रव्य दिसत नाही, अमूर्तिक आहे तो आकाश नाही द्रव्य. नाही, ते दिसत आहे, ते दिसत आहे, ते पुद्गल आहे. तर का पुद्गल आहे ते? ते वरती आकाश जे दिसत, गंध वर्ण आहे.
बस त्याच्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण आहेत वर्ण आहे. म्हणून ते पुद्गल द्रव्य आहे. खाली जमीन सोन्याचं केली का? जमीन तर जमीन वरती आपण राहतो ना, तर जमीन तर आकाश द्रव्य असणार की नाही? ते लाकूड बाहेर ठेवली ना. इथे काय जमीन पण लिहिलं? पुद्गल द्रव्य आहे. जमीन पण पुद्गल द्रव्य आहे. दिसते ते स्पर्श रसगंध वर्ण आहे त्याच्यामध्ये पण. त्याच्यामध्ये पण विचार करायचा नीट. नाही काय ते विचारलं मी? जीव मध्ये येते ना, आपण पृथ्वी जे म्हणतो जमीन. पृथ्वी काय नाही ते तर आहेच. हा. ते एकेंद्रिय जीव कुठे दिसतात तुम्हाला? हवा नाही पण दिसत. एकेंद्रिय जीवामध्ये येणार, पण ते जीव तर दिसत नाहीत. नाही. जमीन तर दिसते. जमीन तर दिसते ना. मग ते पुद्गल मध्येच येईल ना. कशामध्ये येणार? येईल ना म्हणजे काय? कन्फर्म सांगायचं मला. पुद्गल द्रव्यच आहे ते. येते कोणता द्रव्य आहे? पुद्गल द्रव्य. पुद्गल द्रव्य आहे. मग त्याच्यावरती राहतो ना आपण. मी याला जागा दिली, मी तुला जागा दिली, तुम्ही मला जागा दिली, असं बोलता ना. मग इथे जागा देणे काय लिहिलं? आकाश सकल द्रव्य को वास जास में, ज्यामध्ये सर्व द्रव्यांना जागा देण्याची पॉवर असते. जो सर्व द्रव्यांना जागा देतो त्यांना आकाश द्रव्य म्हणतात. तर मग जागा म्हणजे काय? सामावून घेणे. हा? सामावून घेणे. जागा कोणत्या द्रव्याची असते? आकाश द्रव्याची असते. जागा कोणाची असणार? आकाश द्रव्याची असणार. आणि आपण जे हे व्यवहार करतो ना, मी ह्याला हे जेवढी जागा दिली, मी तुला एवढी जागा दिली, माझ्याकडे एवढी एकर आहे, तुझ्याकडे तेवढी एकर आहे, हे काय आहे? हे सगळा पुद्गलांचा व्यवहार आहे. हे आकाश द्रव्यामध्ये येत नाही. जागा सुद्धा आपण माहित नाही आपल्याला. जागा सुद्धा देणं घेणं आपल्या हातामध्ये नाहीये. जागा देण्याचं काम कोणाचं आहे? आकाश द्रव्याचं आहे. आकाश द्रव्यावरती आपण सर्व टिकलेलो आहे. जागा देणं म्हणजे हे जे लोक जिथे टिकलेलं आहे, मग आकाश द्रव्य कुठे आहे? की सर्व लोकांमध्ये आणि अलोकामध्ये व्याप्त आहे. अशी कोणतीच जागा नाहीये की जिथे आकाश द्रव्य नाहीये. अशी कोणतीच जागा नाहीये जिथे आकाश द्रव्याचा अभाव आहे. सगळीकडे आकाश द्रव्य आहे. कुठे कुठे आहे आकाश द्रव्य? सगळीकडे. कोणतीच जागा नाही. वरती नाही, ढगाच्या वरती नाही, जमिनीच्या खाली नाही, बोले सगळीकडे. तुम्ही जिथे जाल तिथे आकाश द्रव्य आहे. इथे राहिलो तरी ते आकाश द्रव्य, वरती गेलो तरी वरती आकाश द्रव्य. ढगाच्या वरती आहे की नाही? बोले ढगांच्या वरती सुद्धा आहे. ढगांच्या आतमध्ये तिथे सुद्धा आहे. आकाश द्रव्य सर्वात मोठा द्रव्य आहे. समजलं? आणि तो कुठे असतो? की बोले या लोकच्या आतमध्ये सुद्धा आहे, या लोकच्या आतमध्ये सुद्धा आहे, आणि या लोकाच्या बाहेर सुद्धा आहे. समजलं? हा लोकचा आकार आहे. तर या लोकाच्या कोण्या कोण्यामध्ये एक एक कोपऱ्यामध्ये आकाश द्रव्य आहे. आणि समोर याच्या बाहेर सुद्धा आहे. याच्या बाहेर फक्त खालीच नाही, तर वरती सगळीकडे सगळीकडे आकाश द्रव्य किती आहे? की अनंत आकाश द्रव्य आहे. किती द्रव्य? अनंत आकाश द्रव्य आहे. समजलं की नाही समजलं? आणि सगळे द्रव्य राहतात कुठल्या भागामध्ये? की फक्त तेवढ्या लोक आकाशाच्या आतमध्ये राहतात. फक्त तेवढ्या भागाच्या आतमध्ये बाकीचे 5 द्रव्य राहतात. आणि आकाश द्रव्य सगळ्यात मोठा आहे. तो आतमध्ये पण राहतो आणि तो बाहेर सुद्धा राहतो. ठीक आहे? बघा आता समोर खाली काय लिहिलं? सकल द्रव्य को वास जास में. जागा देण्याचं काम आपलं आहे की नाही? बोले हे सुद्धा मिथ्यात्व आहे. जर आपण जागा देण्याचं काम करत असू तर स्वतःला आपण समजत असू की मी जागा देणार आहे, मी याला एवढी जागा दिली, मी याला असं केलं, हे माझ्याकडे राहिला, हे महामिथ्यात्व आहे. समजलं? कारण की हे काम आपलं नाहीये. आपलं काम काय आहे? मात्र जानना मेरा काम. आणि जागा देण्याचं काम कोणाचं आहे? आकाश द्रव्याचं आहे. मग आकाश द्रव्याचं काम आपण करतो की तो करणार? जर आपण त्यांचं काम केलं तर तो काय करणार मग? समजते तुम्हाला की नाही समजत आहे? आपण कशावरती टिकलेलो आहोत? कोणता शेष नाग नाहीये, कोणते भगवान खाली बसलेले नाहीयेत, कोणते नागेंद्र नरेंद्र उरेंद्र कुठले कुठले काही खाली बसलेले नाहीयेत. त्यांच्यावरती आपण टिकलेले नाहीयेत. कुणाचा डोळा उघडला ते खतम होणार नाहीत. तर मग कशावरती टिकलेलो आहोत? बोले भगवान तर कोणी कोणाला टिकवत नाहीत. आपण स्वयं आपल्या अस्तित्व आहे, आपला कोणाचा नाश होऊ शकत नाही. आणि आपल्याला फक्त
जागा देण्याचं काम किंवा निमित्त आकाश द्रव्य बनतो. आकाश द्रव्यावरती आपण टिकलेलो आहोत. आकाश द्रव्य कशावरती टिकलेला आहे? आकाश द्रव्य कशावरती टिकलेला आहे? त्याला कोणी टिकून ठेवलेलं आहे? की बोले त्याला टिकवण्याची आवश्यकताच नाहीये. तो स्वतःच एवढा मोठा आहे. तो स्वतःच एवढा मोठा आहे की त्याला टिकवण्याची आवश्यकताच नाहीये. तो अनंत आहे. की मग जो अनंत आहे त्याला काय टिकवणार आपण? त्याला काय टिकवणार? जशी जमीन आपली अनंत आहे. जमीन म्हणजे आता हे उदाहरण स्वरूप आहे. ठीक आहे. जशी जमीन आहे आपली, जमिनीला काय कोण टिकवलंय आपल्याला काय माहितीये का? अनंत आहे ना ते. जिकडे जाईल तिकडे जमीन आहे की नाही? की बरे जमीन आहेच. मग ते खंजर असो, कसली असो, काही असो, त्याचा प्रॉब्लेम नाहीये. जमीन आहे की नाही? की बोले आहे. मग त्याच्यावरती आपण सहज रूपाने टिकतो. जमिनीला कोणाला टिकवायची गरज आहे का? बोले नाही. हे उदाहरण आहे बरं का. जमिनीला सुद्धा कोणी टिकवलंय? आकाश द्रव्याने टिकवलेलं आहे. तसंच आकाश द्रव्य पूर्ण अनंत आकाश द्रव्य आहे. आणि त्या अनंत आकाश द्रव्यावरती, आकाश द्रव्याच्या जेवढ्या भागावरती हे 6 द्रव्य टिकलेले आहेत किंवा हा जो लोक आहे तो लोक बनलेला आहे. त्याला म्हणतात लोक आकाश. आकाश द्रव्याचे 2 भेद. आकाश द्रव्याच्या जेवढ्या भागावरती 6 द्रव्य राहतात त्याला म्हणतात लोक आकाश. आणि याच्या बाहेर जे आहे त्याला म्हणतात अलोक आकाश. त्याला काय बोलणार? अलोक आकाश बोलणार. समजलं की नाही? जसं आता याचा एक आकार बनवायचा आपल्याला. ठीक. जसं त्याला बनलेलं आहे ना बडागाव. बडागाव मध्ये बनलेलं आहे. काय बनलेलं आहे? 3 लोकचा आकार बनलेला आहे की नाही? बडागावला गेला असताल किंवा याला गेला असते हस्तिनापूरला. त्रिलोक तीर्थ काय तर त्रिलोक म्हणतात. तीर्थधाम. त्रिलोक तीर्थधाम किंवा हस्तिनापूरला सुद्धा आहे. हस्तिनापूरला सुद्धा तुम्ही बघितलं असणार. ते बनलेलं आहे ना एकदम स्पष्ट बनलेलं आहे. ठीक आहे. तर ते जेवढ्या भागामध्ये आहे तेवढ्याला म्हणणार, तेवढ्या पूर्ण आकाराला आतमध्ये जेवढा आहे त्याला म्हणणार लोक आकाश. आणि त्याच्या बाहेर जेवढा आकाश द्रव्य आहे त्या बाहेरच्या आकाश द्रव्याला म्हणतात अलोक आकाश. समजलं? बाहेरच्या आकाश द्रव्याला काय म्हणणार? अलोक आकाश. आणि जे राहण्यासाठी स्थान देतं त्यास आकाश द्रव्य म्हणतात. आणि तो सुद्धा सगळीकडे पसरलेला आहे. म्हणून हे भ्रम, हे मिथ्यात्व आपल्या डोक्यातून काढून टाकायचंय की मी कोणावरती अवलंबून आहे, मला कोणीतरी धरून ठेवलेलं आहे. जर त्या भगवानने हात काढला खालचा तर माझं काय होईल? काय होणार आहे? कोणत्या भगवाननी काहीही धरून ठेवलेलं नाहीये. कुठले भगवान, कुठली देवी, कुठलं कोणीही आपल्याला धरून ठेवू शकत नाही. समजलं? त्यांना तेवढेच काम नाहीयेत. आपण असे फालतू काम करत राहतो आणि आपल्याला ते धरून ठेवतील त्यांचे काम सोडून. हे कुठल्याही अर्थाने योग्य नाहीये. समजलं? हे सर्व मिथ्यात्व आहे आणि हे मिथ्यात्व आपल्यामधून निघालं पाहिजे. हे ग्रहित मिथ्यात्व आहे. हे आपण इथे आल्या शिकलेलो आहे. हे पहिले नव्हतं घेऊन आलो आपण. इथे आल्यानंतर लहानपणापासून ते टीव्ही बघून, ते मोबाईल बघून, ते त्यांचे सिरियल बघून ते डोक्यात घुसलेलं आहे. आणि आपण ते पकडून ठेवलेलं आहे की नाही? काय खरं आहे त्याच्यामध्ये? एक तरी गोष्ट खरी वाटते का? सांगा. एक तरी गोष्ट तुम्हाला खरी वाटते का? कोणती गोष्ट खरी आहे सांगा? कोणत्या भगवानचा डोळा उघडला तर काय होईल? केव्हा उघडणार आहे तो डोळा? कोणी कोणाच्या याच्यावरती, कोणी म्हणतात शेष नागवरती टिकलेले, कोणी म्हणतं कशावरती टिकलेले. कशावरती टिकलेले आपण? आकाश द्रव्य. कोणताही द्रव्य कशाही वरती टिकलेला नाहीये. समजते? हे एक आकाश द्रव्य आहे. त्या आकाश द्रव्यावरती आपण सर्व टिकलेले आहोत. ठीक आहे. तो सुद्धा फक्त निमित्त आहे. बाकी खरोखर टिकण्याची पॉवर तर आपली स्वतःची आहे. आपला सुद्धा अस्तित्व द्रव्य, अस्तित्व नावाचा गुण आपल्यामध्ये आहे. जर तो गुण असेल तर कोणी आपला अभाव करण्यामध्ये समर्थ नाहीये. परंतु फक्त निमित्त रूपाने आकाश द्रव्याला आपण खाली मानलेला आहे. ठीक आहे. आपण मानलेले म्हणजे भगवंतांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. बाकी कोणी सांगितलेली नाही. आणि त्यासाठी आपल्याला हे सहज स्वीकार पाहिजे. आणि हे सुद्धा अजीव द्रव्य आहे. कोणता? आकाश द्रव्य सुद्धा. आता काल द्रव्य सुद्धा समजायचे. काल द्रव्य काय असतो? बघा खाली काय लिहिलं?
नियत वर्तना निषदिन सो व्यवहार काल परिमानो. नियत वर्तना व्यवहार काल. काल द्रव्याचे दोन भेद असतात. एक असतो निश्चय काल, एक असतो व्यवहार काल. ठीक आहे. काल द्रव्यांचे दोन भेद. बघा खाली काय लिहिलं, नियत वर्तना. नियत वर्तना, वर्तना परिणाम क्रिया परत्वा परत्वेचे कालस्य, हे काल द्रव्याचं स्वरूप लिहिलं आचार्य उमा स्वामींनी. काय सांगितलं याच्यामध्ये, नियत वर्तना. वर्तना म्हणजे काय, वर्तना म्हणजे परिणमन करणे. वर्तना म्हणजे चेंजेस होणे. वर्तना म्हणजे चेंज होणे. वर्तना म्हणजे परिणमन होणे. समजते. परिणमन कुठे कुठे होत असतं, कुठे कुठे परिणमन होणार आहे, सर्व द्रव्यांमध्ये परिवर्तन होत असतं. कोणताच द्रव्य असा नाहीये की ज्यामध्ये परिवर्तन होत नाही. उत्पाद व्यय द्रव्यपणा आपण बघितला होता. उत्पाद व्यय आणि कायम राहणं या गोष्टी बघितल्या होत्या, आठवते तुम्हाला. उत्पाद म्हणजे नवीन पर्यायाचा उत्पाद. हा नाही, जीवद्रव्यात कुठे उत्पादन आहे? तिथे काहीच नाही ना जीवद्रव्यात. जीवद्रव्यामध्ये कशाचं उत्पादन, कशाचं काय, जीवद्रव्यामध्ये तर आम्हाला दिसतच नाही. जीवद्रव्यामध्ये आहे काय हे माहिती आपल्याला. काय आहे जीवद्रव्यामध्ये, जीवद्रव्यामध्ये ज्ञान आहे, दर्शन आहे, सुख आहे, वीर्य आहे, हे सर्व गोष्टी आहेत ना. मग याच्यामध्ये उत्पाद व्यय चालू आहे की नाही. अच्छा, ते उत्पादनी वेळ झालं तर ते. त्याच्यामध्ये उत्पादन व्यय चालू आहे की नाही. म्हणजे चालू आहे. ज्ञानामध्ये कंटिन्यू नवीन नवीन ज्ञान उत्पन्न होते, पुराण ज्ञान व्यय होते. नवीन नवीन ज्ञानाचे पर्याय कंटिन्यू बदलत आहे, नवीन नवीन जाणण्यामध्ये येते की नाही. हे परिणमन आहे की नाही, याला परिणमन पण म्हणणार आणि उत्पाद व्यय सुद्धा म्हणणार. समजलं. सुख आहे, सुख सुद्धा कंटिन्यू वेगवेगळं येतंय. कधी दुःखरूप परिवर्तन होतं, तर दुःखरूप म्हणजे हे विभाव रूप परिवर्तन आहे. समजलं. दर्शन आहे, सुख आहे, वीर्य आहे, हे सगळे गुण आहेत की नाही. या गुणांचं परिवर्तन होणं म्हणजे जीवाचं परिवर्तन. गुणांचं परिवर्तन, गुणांचं परिवर्तन. गुणांचं परिवर्तन किंवा द्रव्याचं परिवर्तन एकच गोष्ट आहे. गुण द्रव्याला सोडून राहत नाहीत. सिद्ध भगवंतांना पण परिवर्तन सुरू असेल ना, सिद्ध भगवंताच्या पण सिद्ध याच्यामध्ये. भगवंतांचं सुद्धा परिवर्तन चालू आहे. काय चालू आहे, सिद्ध भगवंतांचं स्वरूप बघितलं होतं आपण. निक्कम्मा अठ्ठ गुणा किंचुना चरम देह दो सिद्धा लोय गटिदा निच्चा उत्पादवयेहि संयुक्ता. उत्पादवयेहि संयुक्ता म्हणजे उत्पाद व्ययाने संयुक्त आहेत. कोण, सिद्ध परमात्मा. निक्कम्मा, निक्कम्मा म्हणजे निक्कम्मे आहेत. कोण, सिद्ध परमात्मा. कोण, सिद्ध निक्कम्मे. परमात्मा. निक्कम्मे म्हणजे, निक्कम्मे म्हणजे सिद्ध भगवानना तुम्ही निक्कम्मे म्हणता. निक्कम्मा म्हणजे वाईट नाही. निक्कम्मा म्हणजे नि म्हणजे रहित, कम्मा म्हणजे कर्मानी. जे सर्व कर्मांनी रहित आहेत त्यांना निक्कम्मा म्हणतात. ते निक्कम्मेत. समोर अठ्ठ गुणा. अठ्ठ गुणा म्हणजे 8 गुणांनी सहित आहेत. 8 गुणांनी सहित आहेत. लोयक गटिदानेच्या म्हणजे लोकाच्या अग्रभागावरती जाऊन विराजमान झालेले. आणि उत्पादवयेहि संयुक्ता आणि उत्पाद व्ययाने जे संयुक्त आहेत त्यांच्यामध्ये काय बदल होत असणार, त्यांच्यामध्ये काय परिवर्तन होत असणार. आता ते एका जागेवर जाऊन बसले ना, आता तिथून हलणार नाही, डुलणार नाहीत, छोटे मोठे होणार नाहीत, काही होणार नाही. मग काय परिवर्तन होणार की कंटिन्यू नवीन नवीन ज्ञान त्यांच्यामध्ये उत्पन्न होते. प्रति समय नवीन नवीन ज्ञान उत्पन्न होते. आणि एक एक पर्यायामध्ये, एका एका ज्ञानाच्या पर्यायामध्ये एवढी ताकद आहे की सगळे पदार्थ त्यांच्या ज्ञानामध्ये झलकतायत. नवीन नवीन सुख त्यांना उत्पन्न होते. प्रति समय अनंत अनंत सुख नवीन नवीन उत्पन्न होते. तेच तेच येत नाही, त्यासारखंच किंवा त्याच्यापेक्षा अनंत गुणा जास्त सुख कंटिन्यू त्यांच्यामधून उत्पन्न होते. समजलं. हे त्यांचे गुण आहेत आणि त्या गुणांचं परिवर्तन कंटिन्यू चालू आहे. जसं हे पुद्गलाचे गुण आहेत ना. पुद्गलाचे गुण काय आहेत, स्पर्श रस गंध वर्ण. स्पर्श रस गंध वर्ण आहेत. स्पर्श सुद्धा प्रति समय बदलत आहे, गंध सुद्धा बदलत आहे, वर्ण सुद्धा बदलत आहे. कलर बदलतो की नाही बदलत, कलर सुद्धा बदलतो. केव्हा बदलतो, केव्हा बदलतो, ज्यावेळेस आंघोळ नाही केली त्यावेळेस.
नाही उन्हात हा? गेले ज्या वेळेस साबण नाही लावले त्यावेळेस क्षणाक्षणाला बोले बोले उन्हात जा की नका जाऊ, आंघोळ करा नका करू, त्याशी काही मतलब नाहीये. प्रति समय त्याच्यामध्ये परिवर्तन होत आहे. भले आपल्याला दिसो किंवा न दिसो, ज्या वेळेस ते मोठं होतं परिवर्तन त्यावेळेस आपल्याला दिसतं, अरे हे काळं कस काय झालं, काळं कस काय झालं, हे तुम्हाला माहित नव्हतं का? हे पहिल्यापासून होत आहे. थोडं 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 होत आहे. मग ते एकदम झाल्यानंतर, मोठं परिवर्तन झाल्यानंतर आपल्याला ते दिसतं. समजलं? तसंच जसं या गुणांमध्ये या गुणांचं परिवर्तन कंटिन्यू चालू आहे, तसं जीव द्रव्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांचं परिवर्तन सुद्धा कंटिन्यू प्रति समय चालू आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा प्रति समय पर्याय उत्पन्न होते, पर्यायाचा अभाव होतो. आणि हे पर्यायाचं बदलणं यालाच परिवर्तन म्हणतात. पर्यायामध्ये चेंजेस येणं यालाच परिवर्तन म्हणतात. आणि परिवर्तन संसारचा नियम आहे, सर्व द्रव्यांमध्ये घटित होणार. सर्व द्रव्य बदलत आहेत, ठीक आहे. तर बदलत आहेत, तर त्या बदलण्यामध्ये, त्या परिवर्तन होण्यामध्ये कोण निमित्त आहे? की काल द्रव्य निमित्त. कोणता द्रव्य निमित्त आहे? परिवर्तन मध्ये काल द्रव्य निमित्त आहे. आता बघा इथे लिहिलं वर्तना, नियत वर्तना. नियत वर्तना, नियत म्हणजे निश्चय नयाने, नियत म्हणजे निश्चय नयाने, वर्तना म्हणजे स्वतः परिणमन करणे. वर्तना म्हणजे स्वतः परिणमन करणे. तर परिणमन करणे हा ज्याचा गुण आहे, जो स्वतः सुद्धा परिणमन करतो आणि दुसऱ्या द्रव्यांना परिवर्तन मध्ये निमित्त बनतो, त्यास काल द्रव्य म्हणतात. आणि तो निश्चय काल आहे. आता बघा त्याची सुद्धा सत्ता आहे. कसा दिसतो तो? कसा दिसतो? जसा पुद्गल परमाणू असतो ना, आकाश द्रव्य, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य हे तर एक एकच आहे. हे किती आहेत? पूर्ण लोक आकाशाच्या आतमध्ये एक 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 आहे. धर्मद्रव्य सुद्धा एक आहे, अधर्मद्रव्य सुद्धा एक आहे आणि पूर्ण लोक आकाशामध्ये पसरलेले आहेत, ठीक आहे. परंतु कालद्रव्याचं असं नाहीये. मग कालद्रव्याचं कसं आहे? की जसं आपण पुद्गल परमाणू बघितले होते, पुद्गल परमाणू बघितले होते, त्याचे तुकडे 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 करत गेलो आपण आणि सर्वात छोटा जो अंश आहे त्याला म्हणतात पुद्गल परमाणू. त्याला काय म्हणणार? ज्याचा दुसरा भाग होऊ शकत नाही. समजलं? ज्याचा दुसरा विभाग करू शकत नाही, अशा सर्वात छोट्या पुद्गलाच्या अंशाला परमाणू म्हणतात, ठीक. आणि त्याचा जसा आकार आहे, तो जसा दिसतो, कोणता आकार आहे त्याचा? षटकोन आकार. कोणता आकार असणार? षटकोन आकार. आणि त्याचा जेवढा आकार आहे त्याच्यासारखंच सेम टू सेम, त्याच्यासारखंच सेम टू सेम कोणता द्रव्य आहे? बोले त्याच्यासारखाच दिसणारा काल द्रव्य सुद्धा आहे. जसे पुद्गलाचे परमाणू असतात तसे काल द्रव्याचे कालाणू असतात. समजतंय की नाही? नीट लक्ष देऊन ऐकायचंय, इकडे तिकडे बघायचं नाहीये. काय सांगितलं? जसे पुद्गलाचे परमाणू असतात तसे काल द्रव्याचे कालाणू असतात. पुद्गलाच्या सर्वात छोट्या अंशाला परमाणू म्हणतात. समजलं? जसा हे आहे, याचा आपण तुकडे तुकडे करत गेलो तर सर्वात छोटा जो अंश होईल ना याचा, त्याला काय बोलणार? त्याला परमाणू बोलणार. त्याला काय बोलणार? पुद्गल परमाणू. तो पुद्गल द्रव्य, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय पॉवर असते? की तो ग्रुप बनू शकतो, त्याचा ग्रुप बनू शकतो, त्याचा समूह बनू शकतो. आता ह्याचे तुकडे तुकडे केल्यानंतर हे वेगवेगळे होऊ शकतात आणि यांच्यामध्ये अशी पॉवर असते की हे मिक्स सुद्धा होऊ शकतात. मिक्स होणं म्हणजे त्यांचा ग्रुप बनू शकतो, त्यांचा समूह बनू शकतो, परत पेन बनू शकतो किंवा दुसरं काहीतरी बनू शकतं. समजलं? परंतु काल द्रव्यांचे सेम टू सेम तसंच असतं. काय असतं काल द्रव्याचं? की काल द्रव्य सुद्धा त्या पुद्गल परमाणू सारखाच छोटा असतो. पुद्गल परमाणू सारखेच छोटे असणार. जसा त्या पुद्गल परमाणूंचा आकार आहे तसाच सेम टू सेम काल द्रव्यांचा सुद्धा आकार आहे. काल द्रव्यांचा सुद्धा आकार आहे, परंतु दोघांमध्ये अंतर काय आहे? की पुद्गल परमाणू ग्रुप बनू शकतात, परंतु काल द्रव्यांचा ग्रुप बनू शकत नाही. ते सिंगल सिंगल असतात. ते कसे असतात? सिंगल सिंगल असणार. त्यांचा ग्रुप बनणार नाही, त्यांचा समूह बनणार नाही. समजलं? पुद्गल द्रव्य किती आहेत? पुद्गल द्रव्य अनंत अनंत आहेत. पुद्गल परमाणू जर बघितले तर अनंत अनंत आहेत. आणि काल द्रव्य किती आहेत? की काल द्रव्य असंख्यात आहेत. किती आहेत? काल द्रव्य
मात्र असंख्यात आहेत. असंख्यात म्हणजे ज्यांची आपण गिनती करू शकत नाही. आणि ते कुठे राहतात आता बघायचंय. हे काय हे लोक आहे पूर्ण, हे पूर्ण लोक आहे. ठीक आहे. आणि या लोकाच्या आतमध्ये असंख्यात कालद्रव्य असतात. किती असतात? असंख्यात कालद्रव्य असतात. कुठे असतात ते? की बोले एवढे छोटे छोटे आहेत आणि एक एक प्रदेशावरती स्थित आहेत. एक 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 प्रदेशावरती. आता आपण टिकली घेतली, टिकली छोटी छोटी टिकली, एक 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 बिंदी लावत जायची. अशी काय करायचं? एक 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 बिंदी लावत जायची. लावत गेल्यानंतर फुल भरणार. समजलं? फुल भरलं किंवा मणी लावत जायचे, काही लावत जायचे. छोटे छोटे मणी लावत गेलो आपण. ठीक, मणी लावत गेलो आणि काय समजायचं की तसंच सेम टू सेम या पूर्ण लोकामध्ये, हा पूर्ण लोक असंख्यात प्रदेशी आहे आणि या पूर्ण लोकामध्ये असंख्यात काल द्रव्य आहेत, असंख्यात कालाणू आहेत, असंख्यात काल द्रव्य आहेत आणि ते वेगवेगळे राहतात. ते मिक्स होत नाहीत, त्यांचा ग्रुप बनत नाही. एक ठिकाणी एक बसलेला असेल तर तो तिथेच बसणार, तिथून हलणार नाही, डुलणार नाही, असं अनंत काळापासून तिथेच आहे. त्यांचा समूह होत नाही. रैनानम राशी इव म्हणजे रत्नांच्या राशी प्रमाणे आहे ते. काय आहे कालद्रव्याचं स्वरूप? काय सांगितलं? कशास म्हणतात कालद्रव्य? कालद्रव्याचं स्वरूप सांगितलं की जसे रत्नांची राशी असते ना, रत्नांची राशी म्हणजे 1000 वर्ष आपण जमिनीमध्ये गाडून ठेवले रत्न, एका डब्यामध्ये एका पॅक केले आणि त्याला गाडून ठेवले, तर 1000 वर्षानंतर एक रत्न दुसऱ्यामध्ये मिक्स झाला असणार ना, की नाही होणार? दुसरा रत्न तिसऱ्यामध्ये मिक्स झाला असणार. नाही बोले नाही कितीही होणार. वर्ष ठेवले तरी रत्न मिक्स होणार नाहीत, रत्न वेगवेगळेच राहतील. समजलं? त्याचप्रमाणे जसे त्या लोकमध्ये ठसाठस लोकांमध्ये एका एका प्रदेशावरती एक एक कालाणू आहेत आणि ते सिंगल सिंगलच राहतात, त्यांचा समूह बनत नाही, ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत. जसं पुद्गलांचा समूह बनतो. पुद्गल कसं? पुद्गल वेगवेगळे होतात परंतु ते परत चिटकून चिटकून एक सुद्धा होऊ शकतात. परत त्यांचा समूह होऊ शकतो, परत ते वेगवेगळे होऊ शकतात, परत त्यांचा समूह होऊ शकतो. परंतु तसं कालद्रव्याचं नाहीये. ते एका एका प्रदेशावरती स्थित आहेत आणि ते तसेच राहतात. प्रदेश म्हणजे काय? प्रदेश कशास म्हणतात? की प्रदेशचा अर्थ आहे कालद्रव्याचा सर्वात छोटा भाग. कालद्रव्याचा सर्वात छोटा भाग. प्रदेश म्हणजे जागा. प्रदेश म्हणजे जागा. तर जागेचा सर्वात छोटा भाग त्याला काय म्हणणार? एक प्रदेश म्हणतात. आणि केवढा असतो तो? बोले एक पुद्गल परमाणूला राहण्यासाठी जेवढी जागा लागते ना, एक पुद्गल परमाणूला राहण्यासाठी जेवढी जागा लागते तेवढ्या जागेला म्हणतात एक प्रदेश. तेवढ्या जागेला काय म्हणतात? एक प्रदेश म्हणतात. समजतंय की नाही? काय बोललो मी? काय बोललो मी? जागा, जागेचा सर्वात छोटा अंश त्याला म्हणतात प्रदेश. समजलं? जसं काल, कालचा सर्वात छोटा अंश काय असतो? समय. समय असतो ना. समय म्हणजे सर्वात छोटा अंश. कालचा, टाइमचा सर्वात छोटा अंश आपण सेकंद समजतो. सेकंद सर्वात छोटा नाहीये. सेकंदामध्ये सुद्धा असंख्यात समय असतात. ठीक आहे? तर एक छोटासा समय त्याला म्हणतात कालचा सर्वात छोटा अंश. पुद्गलाचा परमाणू, पुद्गलाचा सर्वात छोटा अंश परमाणू. तसं आकाश द्रव्याचा सर्वात छोटा अंश म्हणजे जागेचा सर्वात छोटा अंश काय असणार? तो त्याला म्हणतात प्रदेश. त्याला काय बोलणार? एक प्रदेश बोलणार. आणि केवढा असतो तो? बोले एक पुद्गल परमाणू जेवढ्या भागेमध्ये राहू शकतो किंवा एक पुद्गल परमाणूला राहण्यासाठी जेवढी जागा लागते तेवढ्या जागेला म्हणतात एक प्रदेश. तेवढ्या जागेला काय म्हणणार? एक प्रदेश म्हणणार. आणि असे पूर्ण लोकांमध्ये किती प्रदेश आहेत? की हा पूर्ण लोक आहे आणि या पूर्ण लोकांमध्ये फक्त आणि फक्त असंख्यात प्रदेश आहेत. किती प्रदेश आहेत? फक्त असंख्यात प्रदेश आहेत. एक 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 असे पूर्ण पकडत गेले तर फक्त असंख्यात प्रदेश या पूर्ण लोकांमध्ये आहेत.
आणि त्या एका एका प्रदेशावरती एक एक काल द्रव्य स्थित आहे, एक एक काल द्रव्य असा बसलेला आहे खटाखट खटाखट. समजलं? एक एक काल द्रव्य स्थित आहे. आणि काय करतो तो, की बोले तो स्वतःमध्ये तर त्याचं परिवर्तन चालू असतच. त्याच्यामध्ये स्वतःमध्ये अनंत गुण आहेत आणि त्याच्यामध्ये स्वतःमध्ये स्वतःचं परिवर्तन चालू आहे. परिवर्तन करत असताना तो बाकीच्या सर्व द्रव्यांना, जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, या सर्व द्रव्यांना फक्त परिवर्तन मध्ये निमित्त बनतो. समजलं? तर ते जे छोटे छोटे कालाणू आहेत त्याला निश्चय काल म्हणतात. ते जे छोटे छोटे कालाणू आहेत त्याला निश्चय काल म्हणतात. आणि व्यवहार काल कशात म्हणतात, की व्यवहार काल लिहिलं खाली बघा, निश दिन सो व्यवहार काल परिमानो. म्हणजे काय? निश म्हणजे आणि दिन म्हणजे, निशी म्हणजे अंधकार, दिन म्हणजे दिवस. मग 1 मिनिट असो, 2 मिनिट असो, 4 घंटे असो, 5 घंटे असो, 1 महिना, 2 महिना, 1 दिवस, दुसरी रात्र. समजलं? हे सगळे दिसतायत ना आपल्याला. 1 मिनिट दिसतो, 2 मिनिट दिसतात, 4 घंटे दिसतात, 4 महिने दिसतात, अनंत काळ निघून गेला. हे दिसणं म्हणजे समजणं. हे समजतात सर्व गोष्टी. तर या ज्या ज्या गोष्टी आपल्याला समजतात, टाइम झाला, टाइम झाला, टाइम झाला, तर हे कुठून येतात? टाइम झाला म्हणजे काय? कुठून येणार हे? काय हवेत येतात का? की हवेतच येत नाहीत. हे सगळ्या कशाच्या पर्याय आहेत? काल द्रव्याच्या पर्याय आहेत. ते बाहेरून इकडून तिकडून येणार नाही. टाइम निघून गेला ना, तर निघून गेला म्हणजे काय निघून गेलं? समय निघून गेला, टाइम निघून गेला, टाइम खतम झाला. आपला सुद्धा टाइम संपत आलेला आहे. काय संपत आलेलं आहे? संपत आलेलं म्हणजे काय? कसं समजणार? हे कुठून येणार टाइम वगैरे? हे कोणत्या द्रव्यामध्ये आहे? हे जीव तर नाहीये, हे पुद्गल तर नाहीये, हे धर्म तर नाहीये, हे अधर्म तर नाहीये. मग कोणता द्रव्य आहे हा? बोले हा काल द्रव्य आहे. कोणता द्रव्य? काल द्रव्य. समजते? नाही समजत आहे. जसं आता जिथे जिथे परिवर्तन होणार तिथे सगळीकडे काल द्रव्य लागू होणार. म्हणजे ते आयु समजलं? आयु जे म्हणतो ना आपण, आयु गोत्र कर्म जे घेतलं ना, त्या आयु कर्मावर काल निमित्त बनते ना आयु कर्माला. सगळीकडे बनणार, फक्त आयुलाच नाही बनणार. सगळीकडे जिथे जिथे परिवर्तन होणार तिथे तिथे समय निमित्त बनणार. मला सांगा, आपल्याला येऊन किती वर्ष झाले? किती वर्षाचे आहात तुम्ही? कोणी म्हणे 20 वर्षाचे, 25 वर्षाचे, 50 वर्षाचे. तर कशावरून हे पर्यायातलं आहे ना कशावरून हे. ठरवलं? हा तेच, हे पर्याय कशावरून ठरवलं तुम्ही हे? की बोले पर्याय हे मिळाले. समय, नाही नाही तेच काल ते, करून. पण कशावरून ठरवलं? बोले टाइम बघितला, हा. टाइमच ठरवला ना, टाइमावरूनच ठरवलं आपण हे. त्याच्याशिवाय हो. दुसरं काही आहे का? बोले नाही. दुसरं काही नाही. मग टाइम आला कुठून? की हे टाइम आला ते काल द्रव्यामधून. काल द्रव्याचा हा हा सगळा जो आहे परिणमन, हे परिणमन करण्यामध्ये सहज निमित्त बनणं, हे काल द्रव्याचं काल द्रव्याचं काम आहे. हे कुर्ता नवीन होता आणला त्यावेळेस, नवीन होता, म्हणजे आता जुना झाला. संबंध कसा येईल? हा, ते सगळं बघू आपण. पहिले काल द्रव्य समजून घ्या. ठीक आहे? हे कुर्ता नवीन होता, आता जुना झाला. कशावरून जुना झाला? एक तर त्याचं दिसणं, आणि दुसरा पॉइंट, आता 4 वर्ष झाले आपण बोलतो. 4 वर्ष झाले म्हणून तो जुना झाला. 4 वर्ष झाले, वर्ष आले ना मध्ये, परिवर्तन मध्ये सहज निमित्त बनणं. आपण सुद्धा, तुमचा पहिला मुलगा मोठा आहे, दुसरा मुलगा छोटा आहे, कशावरून ठरवलं? कशावरून ठरवतो आपण? पहिला मुलगा मोठा आहे, दुसरा मुलगा छोटा आहे, टाइम बघूनच तो. टाइम बघूनच ठरवतो ना. आता असं सगळीकडे लावायचे आपल्याला. सगळीकडे जिथे जिथे केस वाढले, कशावरून? केस वाढत आहेत. पहिले माझे असे होते, आता असे झाले. पहिले आणि आता, पहिले आणि आता आला टाइम, टाइम आला सगळीकडेच. समजलं? पहिले मी एवढा एवढा होतो, आता एवढा मोठा झालो. कशावरून? मध्ये टाइम व्यतीत झाला. आणि हे बदल होते ना, ते केव्हा होते? एक साथ नाही झाला. प्रति समय बदलाव होत आहे. प्रति समय त्याच्यामध्ये टाइम निमित्त बनते, प्रति समय त्याच्यामध्ये समय निमित्त बनते. समजलं? निमित्त बनत बनत बनत, निमित्त बनणं म्हणजे त्याच्यामध्ये कारण बनणं. कोणता द्रव्य कारण असतो? की काल द्रव्य कारण असतो.
घराला नवीन पेंट केला होता, खराब केव्हा झाला? खराब कसा झाला? कंटिन्यू चालू आहे ना, त्याच्यामध्ये परिवर्तन चालू आहे, कंटिन्यू परिवर्तन चालू आहे म्हणजे थोड्या वेळानंतर आपल्याला ते दिसणार, थोड्या वेळानंतर दिसणार ना. परिवर्तन तर त्या द्रव्यांचं स्वतःमध्ये स्वतःच चालू आहे, परंतु त्या परिवर्तन होण्यामध्ये फक्त निमित्त असतो, तो कालद्रव्य असतो. प्रत्येक गुणांची पर्याय प्रति समयाला उत्पन्न होते आणि दुसरी पर्याय प्रति समयाला नष्ट होते. तर हे समय उत्पन्न होणे, समयाला, समय म्हणजे टाइम, समय म्हणजे टाइम. तर हे समय आला कुठून मध्ये? एक पर्याय येणे, दुसरी पर्याय जाणे. एक पर्याय किती वेळानंतर येणार, दुसरी पर्याय किती वेळानंतर जाणार, हे सगळं आलं की नाही त्याच्यामध्ये, की सगळीकडे टाइम आपोआप लागणार. टाइम शिवाय तर कामच चालत नाही. समजलं? पण हे जे टाइम, हे जे निमित्त बनत आहे ते काल द्रव्य आहे. हे काल द्रव्याची सत्ता आहे. ते असंच हवेमध्ये येत नाही. हे टाइम जे निघून जातो, आपल्याला सुद्धा अनंत काळ झाला, अनंत काळ आपल्यामध्ये परिवर्तन चालू आहे, पण उलटच चालू आहे. समजते? परिवर्तन चालू आहे आणि काल द्रव्य आपल्याला अनंत काळापर्यंत परिवर्तन करण्यामध्ये निमित्त राहणार आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त चूक कोणाची आहे, की आपली चूक आहे, आपण उलट परिवर्तन करत आहे. मग ते अनंत काळ निघून गेला आणि कशामध्ये निघून गेला? मिथ्यात्वामध्ये. आता समोर अनंत काल येणार आहे, तो कशात घालवायचा आहे? मिथ्यात्वामध्ये की सम्यक्त्वामध्ये? समोर येणारा काळ कशामध्ये घालवायचा आहे, तो आपल्या हातात आहे. समजते? हे काल सगळीकडे निमित्त बनतो. समजलं? मग ते झाड असो, झाड छोटं होतं, झाडाला मोठं होण्यासाठी कोण निमित्त झालं? कालद्रव्य निमित्त झाला. आपले मुलं बाळ असो, कोणी असो, सगळ्यांना लावून टाकायचे. सगळे द्रव्य, सगळ्या द्रव्यांच्या परिवर्तन मध्ये जिथे जिथे चेंजेस तुम्हाला दिसणार, जिथे जिथे बदलाव तुम्हाला दिसणार, ते कोण निमित्त आहे? बदल झाला म्हणजे कालद्रव्य आलाच. पहिले असा होता, आता असा झाला. पहिले आणि आता, पहिले असा होता आणि आता असा झाला, मग हे बदलाव झाला ना. मग कोणत्या द्रव्यामध्ये होत नाही? सगळ्या द्रव्यांमध्ये होतो. मग पहिले आणि आता हे कशाचे भेद आहेत? हे काय आहे मध्येच? की बोले हे कालच आहे. समजलं? आणि हे कशामधून आलं काल? की हे काल द्रव्यांची सत्ता आहे आणि ते असंख्यात आहेत. पूर्ण लोक आकाशाच्या आतमध्ये ठसाठस भरलेले आहेत. ठसाठस म्हणजे एक एक प्रदेशावरती एक एक स्थित आहेत. लोया या सपदेसे एक एक केजे ठियाहू इक्किक्का रैनानम राशी इव ते कालानु असंख्य दव्वानी. म्हणजे लोयाया सपदेशे, लोयाया, लोयाया म्हणजे लोक आकाश, लोक आकाशाच्या एक एक प्रदेशा, सपदेशे, पदेशे म्हणजे एक एक प्रदेशावरती एक एक केजे ठियाहू इक्किक्का, एक एक करून एका एका प्रदेशावरती ठेवलेले आहेत. कशाप्रमाणे आहेत ते? बोले रैनानम राशी इव, की रत्नांच्या राशीप्रमाणे आहेत. समजलं? ज्याप्रमाणे रत्नांची राशी कधी मिक्स होत नाही, त्याप्रमाणे हे सुद्धा कधी सुद्धा मिक्स होणार नाहीत. आणि असं हे काल द्रव्याचं स्वरूप आहे. जिथे जिथे तुम्हाला बदलाव दिसणार, जिथे जिथे चेंजेस दिसणार, तिथे सगळीकडे काल द्रव्य आहे म्हणजे आहेच. बदलाव झाला म्हणजे काल तिथे मध्ये आलाच. असं होऊ शकत नाही की तिथे काल येणारच नाही. होऊ शकतं का असं सांगा? आता असा होता, नंतर असा झाला. पहिले तू कसा दिसत होता, आता कसा दिसू लागला. पहिले आणि आता टाइम आला की नाही मध्ये? पहिले म्हणजे भूतकाळ, आता म्हणजे वर्तमान, भविष्यात कसा दिसणार ते पण टाइम आहे. तर हे टाइम येतो कुठून? कुठून येणार? बोले हे सर्व काल द्रव्याच्या पर्याय आहेत. समजलं? हे असंच कुठूनही येणार नाही. हे कुठले भगवान आणत नाहीत. हे कुठूनही असं घड्याळ फिरवलं की घड्याळ मधून निघत नाही. कुठून निघणार? हे सर्व काल द्रव्याची पर्याय आहेत. काल द्रव्यामधून निघणार. समजते? तीच गोष्ट आपल्याला इथे सांगितले बघा. नियत वर्तना निषदिन सो व्यवहार काल परिमानो. त्याला व्यवहार काल म्हटलं पाहिजे. आता तुमचा प्रश्न होता
काय प्रश्न होता? आयु कर्म आणि कालद्रव्य या दोघांचा काय संबंध आहे? बोले या दोघांचा काही संबंध नाहीये. आयु कर्म हे पुद्गलाचा भेद आहे. आयु कर्म कशाचा आहे? पुद्गलाचा भेद आहे. आणि कालद्रव्य वेगळी गोष्ट आहे. भलेही असं आहे की आयु ही निश्चित करते की या शरीरामध्ये आपण किती वेळ राहायचं. समजलं? या शरीरामध्ये आपण किती वेळ टिकणार हे कोण निश्चित करणार? आयु कर्म निश्चित करतो आपला. आयु कर्म निश्चित करणार. ठीक आहे, त्यांचं काम वेगवेगळं चालत राहणार. आणि कालद्रव्य याच्यामध्ये काय करणार? कालद्रव्य काही सुद्धा नाही करणार. फक्त कालद्रव्य त्याचं काम करत असतो. फक्त निमित्त असतो आणि ते काल समय त्याच्यामध्ये येतो. आयु कर्माने सुद्धा हे निश्चित केलं की हे 100 वर्ष याच्यामध्ये राहणार आहे. आयु कर्माने हे निश्चित केलं की 70 वर्ष आपण या शरीरामध्ये राहणार आहे. 70 वर्ष हे वर्ष जे आले ना, हे कालद्रव्य. हे कोणता द्रव्य? हे कालद्रव्य. एक 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 कमी होत गेला. काय कमी होत गेलं? हे कालद्रव्य. काल जवळ आला म्हणजे टाइम आला, आता संपत आला म्हणजे कालद्रव्य. ठीक आहे. आणि हे सगळे निमित्तिक संबंध असणार. समजते? कर्माचा आणि जीवांचा संबंध आहे. कर्माचा आणि जीवाचा संबंध आहे. कालद्रव्य फक्त निमित्त आहे. कर्म सुद्धा फक्त निमित्त आहेत. कर्म सुद्धा जबरदस्ती काही करत नाहीत. हे सगळी चूक कोणाची आहे? कर्माची चूक नाहीये. हे सगळी चूक आपली स्वतःचीच आहे. आणि आपल्या स्वतःची म्हणजे कोणाची? या शरीराची नाही, आपल्या मिथ्या ज्ञानाची, आपल्या मिथ्या मान्यतेची. हे सगळा खेळ कशाचा आहे? आपल्या स्वतःचा मिथ्या ज्ञान, मिथ्या दर्शन आणि मिथ्या चारित्र. येही आत्म को दुःख कारण. हेच आत्म्याला दुःखाचे कारण आहेत. हेच आपल्याला भटकवण्यासाठी कारण आहेत. समजलं? बघा खाली आकाश द्रव्य आणि कालद्रव्य. टाइम झाला आपला. बस हे दोन गोष्टी आपण वाचू आणि मग आपल्याला समोर जायचं. ठीक, बघा खाली काय लिहिलं. शब्दार्थ. नियत म्हणजे निश्चय. परिमानो म्हणजे जाना. निशी म्हणजे रात्र. अन्वयार्थ बघा खाली काय लिहिलं. ज्यामध्ये सर्व द्रव्यांना अवकाश म्हणजे जागा असतो ते आकाश द्रव्य जाना. वर्तना म्हणजे निश्चय काल आहे. रात्र, दिवस, घटका, समय आदी काल द्रव्याच्या स्थूल सूक्ष्म पर्यायांना व्यवहार काल जाना. ते व्यवहार कालमध्ये येणार. ज्या आपल्याला दिसतात, जे आपण जाणू शकतो त्याला म्हणतात व्यवहार काल. आणि ते ज्याच्यामधून निघाल्या अशा तो जो कालाणू आहे ना, कालाणू एक एक छोटा छोटा जसा पुद्गल परमाणू आहे, त्या कालाणूला म्हणतात निश्चय काल द्रव्य. तो खरा काल द्रव्य. हे आले कशातून? की त्या कालाणू मधून आले. समजलं? आणि हे आपल्याला दिसतात. व्यवहार काल दिसतो, निश्चय काल दिसत नाही. याला दिसतो म्हणून आपण ह्यालाच आहे म्हणून समजतो, त्या निश्चयाला तर ओळखतच नाही. हे ज्याच्यामधून आले त्याची सत्ता आहे. समजलं? बघा खाली अजून. याप्रमाणे अजीव तत्वाचे वर्णन झाले. रात्र, दिवस, घटका, समय आदी काल द्रव्याच्या स्थूल सूक्ष्म पर्यायांना व्यवहार काल जाना. आता ह्याप्रमाणे इथे अजीव तत्वांचे वर्णन संपले. यो अजीव अब आश्रव सुनिये. यो अजीव म्हणजे इथपर्यंत अजीव तत्वाचं वर्णन झालं. आता आश्रव तत्वाचं वर्णन आपल्याला नेक्स्ट क्लासमध्ये करायचं. ठीक आहे. तर अजीव मध्ये काय काय आलं समजलं तुम्हाला? बोले मला सोडून बाकी सगळे अजीव मध्ये आले. मग ते पुद्गल असो, धर्म असो, अधर्म असो, काल असो, सगळे द्रव्य, आकाश असो, आणि ते त्यांचं काम करत आहेत. आणि आपणच जीव अशा भ्रम मध्ये राहतो की मी धर्मद्रव्याचं काम पण मीच करतो, अधर्माचं काम पण मीच करतो, आकाशचं काम पण मीच करतो, काल द्रव्याचं काम पण मीच करतो. या सगळ्यांचं करू शकतो का आपण? काहीही करू शकत नाही. पुद्गल द्रव्यांचं सुद्धा काम आपण करू शकत नाही. हे सगळं मिथ्यात्व आहे. हे कर्तृत्व, एकत्व, ममत्व, भोक्तृत्व या 4 प्रकारच्या बुद्धी हे आपण यांच्यामध्ये लावत राहतो. मी यांचा करताय, हे माझे आहेत, ममत्व, भोक्तृत्व, मी यांना भोगतो. समजलं? कर्तृत्व, ममत्व, एकत्व.
कुणाच कुणाचं करता नाहीये, सगळे आपल्या आपल्या ह्याच्यानुसार चालतात. हा, साफ साफ स्पष्ट दिसतंय. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यांचा करता भोगता नाहीये. सगळे द्रव्य आपापले स्वतःच्या परिणामांचे करतायत. सगळे स्वतःच काम करत आहेत. आपण सुद्धा आपलं स्वतःच काम करतोय. मात्र जानना मेरा काम, त्याच्याशिवाय दुसरं काहीच करत नाही आपण. काय करतो सांगा? काहीच करू शकत नाही आपण. काय करू शकतो? ते आपण पोटामध्ये दुखत आहे, हे मानणंच मिथ्यात्व आहे ना, आपल्या माझ्यामुळे हे झालं. मिथ्यात्व आहे. पोटामध्ये दुखत आहे, पोट आपलं आहे ना, मग का दुखत आहे पोट तुमचं? त्याचे करता तुम्ही आहेत ना, त्याला बरोबर करा. का दुखत नाही. आहे ते? मध्येच कस काय दुखू लागलं? आपोआप कस काय दुखू लागलं? डोकं कस काय चक्रू लागलं? आपोआप कस काय हे असं होऊ लागलं? केस कस काय मध्येच पांढरे झाले? अरे ते आपला द्रव्य नाहीये, ते द्रव्यच वेगळा आहे. तो द्रव्यच पुद्गल द्रव्य आहे. समजतंय? तो द्रव्यच पुद्गल द्रव्य आहे. आणि मी काय करतो या सगळ्यांमध्ये? की मात्र जानना मेरा काम, फक्त जानना आणि देखना, त्याच्याशिवाय माझं कुठलंही काम या दुनियामध्ये नाहीये. आणि जर तेच मी खरोखर केलं तर सुखी राहणार. आणि जर दुसऱ्यांचं काम डोक्यावर घेऊन फिरत राहिलो तर कधीच सुखी होऊ शकणार नाही. मी धर्माचं पण काम करणार, पुद्गलाचं पण काम करणार, आजीवाचं पण काम करणार. म्हणजे सगळ्यांचं काम जर आपण केलं तर ते काय करणार? बोले आपण करू तर शकत नाहीच, परंतु फक्त अशी मान्यता ठेवलेली आपण की मी याचा करताय, मी याला करतो. आणि तीच मान्यता आपल्या दुःखाचं कारण बनते. त्यामुळेच आपण दुःखी आहोत. बाकी दुसरं काहीही कारण नाहीये. हे अजीव तत्व आहे. आणि या अजीवाला अजीव समजणं, जीवाला जीव समजणं, तर सम्यक्त्व होणार, तर सम्यक दर्शन होणार. कोणतं? व्यवहार सम्यक दर्शन. व्यवहार सम्यक दर्शनची गोष्ट चालू आहे. 7 तत्व जसे आहेत त्यांना तसं समजणं, याला व्यवहार सम्यक्त्व म्हणतात. मग आपण जीवचं स्वरूप समजलं, आता अजीवचं स्वरूप समजलं की बोले जीव असा आहे, अजीव असे आहेत. तर अजीवाला अजीव आपण मानू की नाही? आपल्या दिमागामध्ये, दिमागामध्ये ही गोष्ट उतरली पाहिजे की हे अजीव आहेत, हे परद्रव्य आहेत, हे माझे नाहीयेत, हे मी नाहीये. आणि हे जीव आहे, त्या जीवाचं स्वरूप माझं आहे, हा जीव मी आहे. जोपर्यंत असं भेद विज्ञान होणार नाही, जोपर्यंत असं श्रद्धान आपल्या दिमागमध्ये बसणार नाही, रात्री उठवलं तरी विचारलं तरी आपण म्हणतो की नाही तुमचं नाव काय, तर लगेच आपण सांगतो. पण ते आहे का? जसं रात्री उठवल्यानंतर सुद्धा ते नाव आपल्याला एकदम असं झालेलं आहे ना, हेच माझं नाव आहे, हेच मी आहे. तसंच सेम टू सेम तसं श्रद्धान झालं पाहिजे. कोणावरती? जीव आणि पुद्गलांवरती, जीव आणि अजीव वरती. तर ते सम्यक दर्शन मध्ये जाणार. त्याला म्हणणार परद्रव्यांपासून भिन्न आत्म्याची रुची. समजते? नाहीतर काहीही होऊ शकत नाही. असं व्हायला पाहिजे. होऊ शकतं की नाही होऊ शकत? होऊ शकतं की नाही? होऊ शकतंय, होऊ शकतंय. सगळ्या गोष्टी जर आपण चांगल्या अर्थाने ग्रहण केल्या तर त्या अर्थाने ग्रहण केलं. आपली मान्यता बदलली की होऊ शकतं ना. होऊ शकणार की होणारच? होणार. हा? तेच ना मग दोघांमध्ये अंतर आहे. मिथ्यात्वातून पूर्णपणे निघाल्याशिवाय ते शक्य नाही. नाही नाही, ते निघणार, त्याच्यात काही दम नाहीये. बघा, जीव जागा कर्म भागा हे मिथ्यात्व विभाव आहेत आणि ज्ञान दर्शन आपला स्वभाव आहे. स्वभावामध्ये जास्त दम असतो की विभावामध्ये जास्त दम असतो? स्वभाव. स्वभावामध्ये दम असतो. मग स्वभाव आपला आहे ना, हम्म. आणि विभाव कुणाचा आहे? विभाव बाहेरून आलेला आहे, परद्रव्यांकडून आलेला आहे. तो आपल्यावरती चालवणार की आपण आपले राजा आहेत? आपण आपले राजे. तर मग कोणाला होऊ शकतं की होणारच? होणारच. कोणाला होणार? बाकीच्यांना नाही होणार का? सगळ्यांना होणार. सर्वांना होणार. सर्वांना होणार. होणार, करायचंय की नाही? होणारच. काय वाटतंय तुम्हाला? व्हायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा उपायच नाहीये. आज माना, उद्या माना किंवा अनंत काळानंतर माना, मला मानावं तर हेच लागणार. आता मानायचं, उद्या मानायचं की अनंत काळ लावायचे, हे आपल्या हातात. आता श्रद्धान करायचं
उद्या श्रद्धान करायचं की अनंत काळ लावायचे. जर अनंत काळ लावले तर कंटिन्यू अजून कधी नरक, कधी निगोद, कधी एक इंद्रिय, कधी 2 इंद्रिय, कधी 3 इंद्रिय, 4 इंद्रिय असं भटकत राहणार. आणि जर आत्ताच केलं तर की बोले खूपच फायदे आहेत, खूप जबरदस्त फायदे आहेत. ते फायदे सुद्धा आपल्याला सांगणार आहे की ज्याला असं भेद विज्ञान झालं तो कशा कशामध्ये उत्पन्न होत नाही, त्याची काय काय अवस्था असते, तो किती सुधारतो, पूर्ण लोकांमध्ये त्याचं स्थान कुठे होतं. पहिली पॉइंट तर काय होणार की तो बहिरात्मापासून अंतरात्मा बनणार. सगळ्यात मोठा बदलाव एवढा झाला. आणि ज्याला सम्यक दर्शन झालं की बोले देव लोक येतात खाली, देव लोक येऊन त्याची जय जयकार करतात.